केंद्रीय गृहमंत्री आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिक शहरामधल्या सातपूर परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये त्यांची सभा होणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे सर्व पदाधिकारी, मंत्री, आमदार यांना ते मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये नाशिक महापालिकेने आता तयारीला सुरुवात केलेली आहे। नाशिक शहरामध्ये साफसफाई मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली। आपण बघतोय यांत्रिकीकरणाच्या झाडूच्या माध्यमातून नाशिक शहरातले रस्ते हे स्वच्छ केले जात आहेत। याच मार्गावरनं अमित शहा यांचा ताफा सभेच्या ठिकाणी जाणार आहे, बैठकीच्या ठिकाणी जाणार आहे आणि या मार्गावर महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी आज अगदी जातीने हजर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। सर्वजण कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतायत, रस्ते स्वच्छ केले जात आहेत। जे डिवायडर वर्षानुवर्षे त्याच्यावरची झाडं ही कापली जात नाही, ते आज आपण बघतोय की त्याची कटिंग करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिककर रस्त्यावरील खड्ड्यांच्या संदर्भामध्ये ओरड करत होते, मागणी करत होते, ते खड्डे बुजवले जात नव्हते। परंतु आज अमित शहा नाशिकमध्ये येत असल्यामुळे ते ज्या ज्या मार्गावरनं जाणार आहेत त्या मार्गावरचे खड्डे देखील बुजवण्यामध्ये आलेले आहेत। त्यामुळे अमित शहा यांचा दौरा नाशिकमध्ये असतानाच नाशिक महानगरपालिका एवढी तत्परतेनं काम का करते हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय आणि आपण बघतोय की ठिकठिकाणी ज्या ज्या मार्गावरनं त्यांचा ताफा जाणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नाशिकमध्ये आहेत, अनेक मंत्री नाशिकमध्ये आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेला जाग आलेली आहे आणि नाशिक शहर हे आता स्वच्छ केले जात आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।